गुड मॉर्निंग फ्रेंड्स. तुमचं माझ्या या चॅनलवर स्वागत आहे. तर आमच्या घरच्या मिठाच्या लोकांना भाज्या बनवल्या तर खाणं नाही होत आणि मग त्याच भाजीचा पराठा बनवला तर लवकर संपून जातो. तर कालचीच आलू आणि कोबीची भाजी होती, तर त्याचाच मी पराठा बनवत आहे. आधी पोळ्या वगैरे बनवून घेतल्या. नंतर त्याच कोपऱ्यामध्ये थोडंसं पीठ घेतलं आणि कोबीची भाजी टाकून घेतली आणि थोडंसं तिखट, हळद, मीठ आणि जिरं वगैरे टाकलं आणि ओवा टाकायची मला आठवणच नाही राहिली. सांबार आणि पाल्याचे कांदे होते, तर तेच कट करून टाकले आणि छान पीठ भिजवून घेतलं आणि पोळी लाटून छान दोन्ही साइडनी पराठा हा भाजून घेतला, तर छान लागत होता. नंतर मग यशवीला दूध पोळी खाऊ घातली. तिला आधी भाजी-पोळी जेव म्हटलं तर नाही म्हणत होती. नंतर म्हणत होती, की दूध पोळी दे. तर मग दूध पोळी दिली आणि दूध पोळी दिल्यानंतर म्हणत होती, की "मी खातच नाही." तर मग तिला म्हटलं, "आपल्याला ब्लँकेट धुवायचे आहेत, खाऊन घे." तर म्हणून ती रेडी झाली. मग तिला चारून वगैरे दिलं आणि आम्ही बाहेर ब्लँकेट धुण्यासाठी आलो. तर मस्त ती छान ब्लँकेटवर उभी होऊन नाचत होती आणि तिला खूप छान वाटत होतं. नंतर मग ब्लँकेट पिळायला घेतले, तरी तिचं ते मध्ये-मध्ये करणं हे सुरूच होतं आणि तिला मस्त मज्जा वाटत होती आणि तसे पण तिला कपडे धुवायला खूपच आवडते. बाहेर गेली आणि तिला गोट्यावर कपडे वगैरे दिसले, तर ती स्वतःच धुवायला बसते. देत घाती तू कारण तुझे कपडे कुठं गेले? तुला मम्मीचेच कपडे घालूचे लागते. हा आणि तिचे कपडे ओले झाले होते, तर तिला हा माझा ड्रेस दिसला होता, कसा तर आहे ती देश? तेच घालून होती आणि तिला कसा विचारलं, आहे? "कसं आहे ड्रेस?" तर इकडे बघ. छान-छान म्हणत होती.